ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। नमस्कार, धमाकेदार अपडेट। पीएम किसान योजनेचा 22 हप्ता, नमोचा 8 हप्ता फेब्रुवारीच्या या तारखेला येणार। महाराष्ट्रामध्ये नेमकी काय अपडेट समोर आली आहे, नेमकी कोणत्या तारखेपर्यंत पैसे खात्यावर येणार असल्याची माहिती समोर येत आहे। सविस्तर आपण या व्हिडिओतच जाणून घेणार आहोत। सोबतच महत्त्वाचं म्हणजे 3+3 नेमकी 6,000 कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, त्याकरिता आपला व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहायचा आहे। दोन्ही हप्ते एकत्र 6,000 रुपये 5 तासात देशातील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात आज मोठा निधी जमा होत आहे। केंद्र सरकारचा 22 आणि नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता जमा होत आहे। राज्यातील सुमारे 92 लाख शेतकरी कुटुंबाच्या खात्यावरील 6,000 रुपये थेट जमा झालेले आहेत। शेतकरी बांधवांनो, आज खरोखरच तुमची मोठी लॉटरी लागली आहे असे म्हणावे लागेल। राज्य आणि केंद्र सरकारचे एकूण 7,200 कोटी निधीचा आज बँकनं उपलब्ध करून दिला आहे। आज दुपारी 12 वाजल्यापासून प्रत्येकी 3,000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल। येत्या 5 तासात तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज दिसेल। नेमकी कोणत्या शेतकऱ्याला 6,000 रुपये मिळणार आहे याची माहिती आपण सविस्तर रीतीने जाणून घेणार आहोत। त्याकरिता आपल्या व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहायचा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घोषणा केली आहे की आज सोशल मीडियावर हप्त्याबाबत अनेक खोट्या बातम्या फिरत होत्या, ज्या शेतकऱ्यांना थांबवल्या आहेत। आज सरकारने सर्व शंका दूर केल्या असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आज लाभ मिळालेला आहे। यामुळे शेतकरी वर्गात मोठे आनंदाचे वातावरण पसरले आहेत। प्रशासकीय नियोजनानुसार या निधीचे वितरण एकूण 2 टप्प्यात केले जाणार आहे। पहिल्या टप्प्यातील राज्यातील 18 जिल्ह्यांची निवड केली असून ते पैसे आज मिळतील। उर्वरित 18 जिल्ह्यांसाठी दुसऱ्या टप्प्याचे नियोजन असून त्यांचे पैसे देखील लवकर मिळतील। आपण आज पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यांची आणि तालुक्याची सविस्तर माहिती पाहत आहोत। आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत की कोणत्या शेतकऱ्याला 6,000 रुपये मिळणार आहे। त्याकरिता आपला व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहायचा आहे। नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांसाठी हा निधी आज खूप मोठा आधार ठरणार आहे। लातूर, बीड आणि सोलापूर यासारख्या जिल्ह्यात परिस्थिती अत्यंत कठीण होती। अशा वेळी नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता आणि पीएम किसानचा 22 हप्ता मिळणे खूप महत्त्वाचे आहे। शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मिळालेले एक मोठे आर्थिक गिफ्ट आहे। परंतु जवळपास 30% शेतकरी या हप्त्यासाठी आज अपात्र ठरवण्यात आहे। एका कुटुंबातील अनेक सदस्य लाभ घेत असल्याचे सरकारने चौकशी उघड झाली आहे। नियमानुसार एकाच रेशन कार्डवरील एकाच व्यक्तीला हा लाभ मिळणार आवश्यक आहे। अशा कुटुंबांना आज 6,000 रुपये मिळण्यात काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात। चला तर पाहू कोणत्या शेतकऱ्याला 6,000 रुपये मिळणार। नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता आणि पीएम किसानचा 22 हप्ता असे 2 हप्ते आहेत। तर या 2 हप्त्यात मागचे 2,000 रुपये का वाढवण्यात आले आहेत, तर त्याचे मागचे कारण असे आहे की शेतकऱ्यांनी वेळेत काम पूर्ण केले आहे, त्यांना 2,000 रुपये बोनस म्हणून दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। बीड जिल्ह्यातील आष्टी, पातोडा आणि माजलगाव या तालुक्यांना यादी बँकना मिळाल्या आहेत। तसेच बुलढाणा आणि नंदुरबार जिल्ह्यातील खामगाव, चिखली, शेवगाव आणि तंदोला या भागातील पात्र बांधवांना आज लाभ मिळेल। नमो शेतकरीचा 8वा आणि पीएम किसानचा 22 हप्ता येत्या 5 तासात तुमच्या खात्यात सुरक्षितपणे जमा होणार आहे। धन्यवाद।